दौंड नगर परिषदेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नागरी हित संरक्षण मंडळाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल योगेश कटारिया या विजयी झाल्यात। त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मीनाक्षी नंदकुमार पवार यांचा 120 मतांनी पराभव केलाय। भाजपच्या उमेदवार डॉक्टर जयकवर मोहनलाल भंडारी या तिसऱ्या स्थानावर आल्यात। तर दौंडचा बादशाह म्हणून ओळख असलेल्या बादशाह शेख यांनी आपला गड राखलाय। दौंड नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी 24 जागा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 14 जागा मिळाल्यात, तर नागरी हित संरक्षण मंडळास 10 जागांवरच समाधान मानावं लागलंय। या निवडणुकीमध्ये भाजपला आपले खाते देखील उघडता आलं नाहीये। वॉर्ड क्रमांक 3 मधील एका जागेवर नागरी हित संरक्षण मंडळाच्या उमेदवार पूजा सुधाकर गायकवाड आणि शिवसेनेच्या भाग्यश्री आनंद पळसे यांना प्रत्येकी 1272 मते मिळाली आहेत। त्यामुळे त्यांच्या मतांची बरोबरी झाली होती। यावेळी दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी दोनही उमेदवारांच्या नावांची चिठ्ठी टाकून लहान मुलीच्या हस्ते ही चिठ्ठी काढली। त्यामध्ये पूजा सुधाकर गायकवाड यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले। या निवडणुकीमध्ये नागरी हित संरक्षण मंडळाचे प्रमुख माजी नगराध्यक्ष आणि या निवडणुकीतील उमेदवार प्रेमसुख कटारिया यांचा दारुण पराभव झालाय। त्यांचा माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांनी 1298 एवढ्या मोठ्या मताधिक्याने पराभव केलाय। या पराभवामुळे प्रेमसुख कटारिया यांची या नगर परिषदेवर असणारी 40 वर्षापासूनची सत्ता संपुष्टात आली आहे। परंतु कटारिया यांच्या सून शीतल योगेश कटारिया या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात। त्यामुळे गड गेला पण सिंह आला अशी अवस्था प्रेमसुख कटारिया यांची झाली आहे। अब्बास शेख, सी 24 तास, दौंड।